त्या खात्यामध्ये नाही तर आपले काही जे मच्छीमार आहेत ते पाकिस्तानमध्ये अजून अडकून पडलेत 20-25 ते आणण्याचं तुम्ही काय करता हे तुम्ही बोलत नाही. डिझेलचा प्रश्न आमच्या मच्छीमारांचा आहे तो तिथं सुटत नाही. आज समुद्रामध्ये माशाची जी काय प्रमाण होतं ते कमी होत चाललंय. मोठ्या ट्रोलर्स म्हणे त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात हे तुम्ही बोलत नाही. नको त्या विषयामध्ये नाक खुपसण्याचं काम हे नितेश राणे त्या ठिकाणी करतात. फक्त का नेत्याला खुश करायचे. माझी विनंती त्यांना आहे सामान्य लोकांना तुमच्या खात्याच्या माध्यमातून खुश करण्यामध्ये जरा जास्त वेळ लावला तर 4-5 लोक तरी तुम्हाला चांगली तुमची प्रशंसा करतील अशी अपेक्षा आपण करू. मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घातली होती मात्र माध्यम संस्थेला तो मुलाखत देतो मात्र ज्याला असा आहे ज्याला मारहाण झाली त्याच्यावरच पोक्सो सारखे गुन्हे दाखल झाले. आता सरकार आहे. सरकारमध्ये अनेक आमदार हे आज सरकारमध्ये बसलेले आहेत. त्यांचे कार्यकर्ते असतात. त्या कार्यकर्त्यांना कुठेतरी पाठबळ देण्याचं काम सत्तेतले काही लोक करतात असं आपल्याला म्हणावं लागेल. हा खोका जो पण माणूस आहे त्याकडे पैसा एवढा कसा येतो हा सुद्धा बघण्याची जरूरत आहे. आता पैसा तर आलाच त्याच्यामध्ये गांजा सुद्धा आला. म्हणजे गांजा विकून हा जर पैसा कमवत असेल आणि तो पोलिसांना सापडत नसेल मग पोलीस सुद्धा त्याच्यामध्ये आहेत का असा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला पडतो. त्याच्याचबरोबर काल अधिवेशनामध्ये आपण जर बघितलं अजितदादांचं जे भाषण होतं त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या लाडक्या बहिणीबद्दल काही सांगितलं नाही. बाहेर एका पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही भाषणामध्ये असं बोलला होता तसं बोलला होता. दादा म्हणले मी कुठेही काय बोललो नव्हतो. माहित नाही दादा बोलले नाही बोलले पण बोलायचं झालं तर त्यांचा हा जाहीरनामा आहे गुलाबी जाहीरनामा. याच्यामध्ये काय लिहिलंय आम्ही 2100 रुपये तिथं करू. आता जाहीरनामा करत असताना त्याच्यामध्ये स्वतः दादांचं काही लक्ष होतं नव्हतं हे मला सांगता येणार नव्हतं. पण तटकरे ताई आणि त्यांचे वडील तटकरे साहेब हे इन्व्हॉल्ड होते. आता हे बघा पत्रकार परिषद घेतली. आमच्या लाडक्या बहिणींना देणार 2100 रुपयाची वाढ असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. आता दुसरा प्रश्न असा आहे बीजेपीच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा हा विषय आहे. त्याच्याचबरोबर तुम्ही बघितलं तर त्यांचे मोठे नेते अमित शहा साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा हा जाहीरनामा जाहीर करत असताना आम्ही लगेचच आमच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये करू असं तिथं त्या ठिकाणी सांगितलं होतं. आता मात्र काही लोक म्हणतायत की चादर बघून पाय हंतरायचे असतात. काही लोक म्हणतायत तो निधी जर आपण थांबवला तर बरीच कामं आपल्याला करता येतील. आमचं हेच म्हणणं आहे की सरकारला काय करायचंय तर सरकारला मोठे प्रोजेक्ट फक्त कामापुरते आणायचे. कॉन्ट्रॅक्टरला पुढे आणून त्यातून मलिदा खायचा आहे पैसा खायचा आहे बाकी काही करायचं नाही. पण गरिबाच्या बाबतीत मात्र शब्द फिरवताना या अधिवेशनामध्ये या बजेटमध्ये आपल्या सर्वांना हे सगळे नेते दिसलेले आहेत. मढीच्या यात्रेमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घातली होती ठराव केला होता हिंदुत्ववाद्यांनी मात्र औरंगाबाद खंडपीठाने आता याला स्थगिती दिलेली आहे. मुस्लिम व्यापाऱ्यांनाही तिथे काम करता येणार आहे. कशा प्रकारे बघता आता काही राजकीय दृष्टिकोनातून काही ठराविक नेते तिथं कुठे धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत असतात. पण मेजॉरिटी लोकांना तुम्ही विचारलं तर परंपरेप्रमाणे तिथं कुठलाही भेदभाव केला जात नव्हता. त्यामुळे काही राजकीय पक्ष मुद्दामून द्वेष आणण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत. पण कोर्टाने जो निर्णय दिला तो स्वागत करण्यासारखा आहे. कोर्टाने दिलेला निर्णय तिथे असणारी सामान्य जनता ज्याला फक्त हाताला काम आणि पोटाला अन्न पाहिजे ज्या शेतकरी कष्टकरी युवा आहेत माता भगिनी आहेत त्यांना मात्र हा निर्णय नक्कीच चांगला वाटला असेल जो कोर्टाने दिला. त्यामुळे कृपा करून द्वेषाचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आणू नका. तरी कोणाचं पोट भरणार नाही हाताला काम मिळणार नाही. त्यांनी सांगितलं होतं की मी त्यांना मानतो त्यांच्या विचारांचं अनुकरण करतो. कसं पाहताय आज अजितदादांचं उत्तर आहे. उत्तराच्या माध्यमातून चव्हाण साहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी मोठी योजना अजितदादांनी जाहीर करावी आज जयंतीनिमित्त अशी मी विनंती त्यांना त्या ठिकाणी करतो. त्याच्यामध्ये शिक्षणाचा मुद्दा असेल त्याच्यामध्ये व्यवसायाचा मुद्दा असेल नोकरीचा मुद्दा असेल. त्याच्याचबरोबर माझं अजून एक विनंती अजितदादांना आहे की तुम्ही भाषणामध्ये बोलत असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त काय करणार आहात हे अजूनपर्यंत सांगितलं नाही. ते तुम्ही तिथं उत्तर द्या. त्याच्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी तुम्ही पैसे देणार आत्ताही सांगितलं. आधीच्या बजेटमध्ये पण सांगितलं होतं. त्याच्या आधीच्या बजेटमध्ये सुद्धा सांगितलं होतं. पण तिथं जमिनीची अडचण आहे. जमीन जोपर्यंत सरकार विकत घेत नाही तोपर्यंत तिथं स्मारक हे उभा होणार नाही. त्यामुळे आजच्या उत्तरामध्ये या बाबतीत सुद्धा ते बोलतील. आणि चव्हाण साहेबांच्या जयंती निमित्ताने आज अजितदादा मोठी
एखादी योजना चव्हाण साहेबांच्या नावाने जाहीर करतील अशी अपेक्षा आपण करू. जर आशीर्वादाला ते तिथे गेले नसले तरी त्यांच्याकडे जे पद आहे पदाच्या माध्यमातून ते विचारायला न्याय देतील अशी आपण अपेक्षा करूया. लातूरमध्ये एका मारहाणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. कायदा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह पाहायला मिळतंय. कायदा व सुव्यवस्था निवस्त्र झाल्यासारखं आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. तिथं जर बघितलं